हा महाराष्ट्र जर लोकांना पाहायचं असेल तर तुम्ही इथं या. समान धोरणाचा जी आर देखील चुकीचा आहे. हा महाराष्ट्र आता खरंच फुले शाह आंबेडकरांचं राहिलं का? त्यांचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही. आज कित्येक मुलांना पीएचडी सारखं शिक्षण सोडायची वेळ आली. तिथं आमच्या क्वालिटीवरती संशय घेण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. जमिनी सगळ्या पाण्यात गेलेल्या, आमचे पिकं सगळे पाण्यात गेले ना, आम्ही पण इथं पाण्यातच आहोत. आणि आज संशोधकाची ही हालत आहे. सर्व जातीचे धर्माचे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. 2022 पासून बार्टीची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. आमची फेलोशिप घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मुद्द्यावर बोलू हा जो आपला एक विशेष कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये आता आपण पुणे शहरातल्या ह्या गुडलक चौकामध्ये आहे. आणि इथं कलाकार कट्ट्यावरती आपण बघत असाल PhD संशोधक विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा इथं आहे. सगळ्यात या आक्रोश मोर्चाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की सारथी, महाज्योती, बार्टी, अमृत, आरटी ही जी PhD संशोधक विद्यार्थ्यांसाठीच्या जे संस्था सुरू केल्यात सरकारनं, या संस्था या विद्यार्थ्यांना फेलोशिप म्हणजे शिष्यवृत्ती देण्यासाठी सुरू केल्या, विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुरू केल्या, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या त्यांच्या आयुष्याची करिअर घडवण्यासाठी सुरू केल्या. आज त्या संस्थाचे जे विद्यार्थी, लाभार्थी विद्यार्थी आहेत, त्यांची 2023 पासून 2022 पासून त्या जाहिराती आलेल्या नाही आहेत. आणि नेमकं काय घडलंय ते आपण या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत, आज इथं हा दयानंद पवार, आज 5वा दिवस आहे, त्यांनी अन्नत्याग केलेला आहे. आणि अनेक पक्षाचे नेते मंडळी त्यांना भेटण्यासाठी सुद्धा येत आहेत. परंतु नेमकं कारण काय, हा आक्रोश मोर्चा काय? आणि सगळ्यात तुम्हाला सांगतो की या मोर्चाची ब्युटी काय असेल. म्हणजे आता ह्या मुलांच्या मोर्चामधून सुद्धा एक सकारात्मक गोष्ट जी मला दिसते ना, ती गोष्ट आहे की आज महाराष्ट्र जो आहे हा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये विभागताना दिसतोय. मराठा वेगळा आहे, ओबीसी वेगळा आहे, दलित वेगळा आहे, आणि असे सगळे गट तट पाहतात. पण तुम्ही इथं बघा, हे जे सगळ्या संस्था आहेत, सारथी मराठा समाजासाठी, महाज्योती ओबीसी साठी आहे, बार्टी जी आहे ती दलित समाजासाठी आहे, अमृत वेगळी आहे, आरटी हे अण्णाभाऊ साठे जे महामंडळ आहे त्याच्यासाठी वेगळी आहे. म्हणजे हे सगळे समाजाच्या ज्या फेलोशिप मिळत आहेत ती सगळी मुलं आज एकत्र आलेली आहेत. जिथं महाराष्ट्र आरक्षणामध्ये विभागताना दिसतोय तिथं ही मुलं एकत्र येताना दिसत आहेत. ही याच्यातली ब्युटी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून मला जाणून घ्यायचंय काय नेमकं घडलंय की सारथी असेल, महाज्योती असेल, आरटी असेल, अमृत असेल, ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत, म्हणजे आज एकीकडे महाराष्ट्र आरक्षणामध्ये विभागताना दिसतोय आणि इथं तुम्ही सगळे एकत्र आलाय आणि तुम्ही सरकार बरोबर वाटताय. हे फार महत्वाचं इथं घडतंय. पुणे हे ऐतिहासिक शहर आहे आणि या शहरामध्ये ही जी पावलं पडलेली आहेत ही माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची दिसतात. मला काय सांगाल, इथं नेमकं काय घडलं? जय भीम, जय शिवराय. मी राहुल ससाणे, आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्ता आहे. तुम्ही जो मुद्दा मांडला तो अत्यंत बरोबर आहे की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रत्येक समूह, प्रत्येक जात वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागलेली आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रतिमा प्रत्येकांना घेऊन संघर्ष करतो आहे. या उलट या शैक्षणिक ठिकाणी, या विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे या ठिकाणी सर्व जातीचे धर्माचे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. या ठिकाणी सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI, अमृत यासारख्या सर्व संस्थांचे विद्यार्थी आलेले आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी हीच आहे की नियमितपणे आमची जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे. 2022 पासून बार्टीची जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. त्यानंतर 2023 नंतर महाज्योती आणि सारथीची जाहिरात आलेली नाही. सांगायचं तात्पर्य असं की याच्यामध्ये कुठेतरी एक सुसूत्रपणा असला पाहिजे आणि जाहिरात ही नियमित यावी. आणि त्यानंतर जी काय विद्यार्थ्यांची फेलोशिप आहे ती नोंदणी दिनांकापासून त्यांना मिळाली पाहिजे, सरसकट फेलोशिप मिळाली पाहिजे. परंतु सरकार याकडे लक्ष देत नाही, सरकार उदासीन आहे. याच सरकारने काही वर्षांपूर्वी एक समान धोरणाचा GR काढलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलं होतं की आम्ही या सगळ्या
संस्थांकडे समान दृष्टीने बघतोय, परंतु कुठेतरी तो समान धोरणाचा जे आर देखील चुकीचा आहे. आणि त्यांनी नंतर एक जे आर काढला की आम्ही सारथी, बार्टी आणि महाज्योतीला 300 विद्यार्थ्यांना देऊ, TRTI 200 देऊ, त्याच्यावर देखील अंमलबजावणी होत नाही. आता उपोषणाचा 5वा दिवस आहे. एक आमचा संशोधक विद्यार्थी पूर्णपणे अन्नत्याग करत आहे, परंतु सरकारचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही. या 4-5 संस्थांचा संचालक, महासंचालक, MD यापैकी कोणीही आलेलं नाही. तर मला असं वाटतंय की ही खूप चिंतेची बाब आहे. सरकारकडे सरकार या ठिकाणी काम करताना अजिबातच दिसत नाही. काय म्हणजे तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती? नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आज उच्च शिक्षण घेणाऱ्या PhD सारखं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर झोपायचे, आंदोलन करायची वेळ येते. हा महाराष्ट्र आता खरंच फुले शाह आंबेडकरांचा राहिला काही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे विद्यार्थी काय मागतात? त्यांना शिक्षण घ्यायचं, PhD सारखं उच्च शिक्षण, त्यासाठी फेलोशिप मागताय जी आधीपासून मिळत होती आणि तुम्ही ती कमी करताय. म्हणजे कुठेतरी संशोधनाला चालना देणं गरजेचं आहे. मग ते संशोधनच तुम्ही बंद करताय विद्यार्थ्यांचं. बरं, ही सर्व गोरगरीब कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची मुलं आहेत, बहुजन समाजातील मुलं आहेत. आज कित्येक मुलांना PhD सारखं शिक्षण सोडायची वेळ आली. आता 2-2 वर्ष झालं जाहिरात नाही. आज एकीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्र जाती धर्मामध्ये विभागलाय आणि एकीकडे शिक्षणासाठी सगळे 18 पगड जाती समूहातील मुलं असतील, मराठा, OBC, SC, ST, ब्राह्मण, मुस्लिम, हे सर्व विद्यार्थी एक होत आहेत. खरा महाराष्ट्र जर लोकांना पाहायचा असेल तर तुम्ही इथं या, हा खरा महाराष्ट्र दिसेल. आणि ह्यावरून आपल्याला एक गोष्ट दिसून येते की शिक्षण किती महत्वाचं असतं. खऱ्या प्रश्नावरती ही लढाई सुरू आहे. मला सांग, सरकारने फार मोठ्या आविर्भावानं सांगितलं की आम्ही मराठा समाज असेल, OBC समाज असेल किंवा दलित समाज असेल यांच्या विकासासाठी आम्ही सारथी सारखी, महाज्योती सारखी, बार्टी सारखी संस्था आम्ही उभा केली आणि त्या माध्यमातून इतका मोठा विकास, त्याच्या आकडेवारी सुद्धा ते जाहीर करतात. पण वास्तवामध्ये काय? वास्तवामध्ये ती जी आकडेवारी ते देत आहेत ती पण खरीच आहे, परंतु ती आकडेवारी 2023च्या पर्यंतच्या बॅचची आहे. म्हणजे माझ्या वरची जी बॅच आहे सिनियरची, 3rd इयर PhDची, त्यांच्यापर्यंत ती फेलोशिप वितरित झाली. त्यांना पण वेगळा संघर्ष करावा लागला, तो मुद्दा मी इथे मांडणार नाही. पण त्याच्यानंतर आज मी 1.5 वर्ष झाले, माझी PhD झालेली आहे आणि अजून 1.5 वर्षामध्ये ती मोस्टली कंप्लीट होऊन जाईल, 3 वर्षात होऊन जाईल. तर आमचं म्हणणं आहे की आम्हाला जर का आर्थिक पाठबळ जर का सरकारचं नसेल तर आम्हाला संशोधनाची जी क्वालिटी टिकून ठेवायची आहे, खूप साऱ्या गोष्टी करायच्या, कॉन्फरन्सेस करायचे असतात किंवा भरपूर केमिकल अनालिसिस करायचं असतं. माझं केमिकल अनालिसिसचं जे बिल आहे ते जवळपास 3 लाखाचं आहे. तर हे मी फक्त एक बिल सांगितलं, शेतावरचे जे काम असतात ते वेगळे. तर या एकंदरीत हा सर्व खर्च जो आहे तो आम्ही घरच्या खर्चातून आम्ही पुरवू शकत नाही. त्यासाठी सरकारने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. अनेकदा मागे देखील असं आलोचना करण्यात आली की PhDचा आमच्या क्वालिटीवरती संशय घेण्यात आला. तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो, हा गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे. हा सांगतो की 1 रुपया जर का तुम्ही कृषी संशोधनात जर इन्व्हेस्ट केला तर याचा आउटपुट 13.85 रुपीज आहे. तर जवळपास 14 रुपये जर आउटपुट 1 रुपया गुंतवणूक केल्यानंतर जर कृषी क्षेत्रात जर का असेल, आणि हा रिपोर्ट आमचा नाहीये, हा रिपोर्ट आहे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ICAR या संस्थेचा. तर त्याच्यामुळे याचं जे ऑथेंटिकेशन आहे या रिपोर्टचं हे खूप आहे. आणि हा 2024चा रिपोर्ट आहे. हा पब्लिश झाला बिझनेस स्टँडर्ड मुंबईच्या 7 मे 2024 न्यूजपेपर मधला हा रिपोर्ट आहे. आणि एक मला सांगायचं आहे की आमच्याकडून जेव्हा मी PhDला जॉईन होतो त्यावेळेस आमच्याकडून एक बॉन्ड लिहून घेतला जातो की तुम्ही चालू PhD मध्ये कुठल्याही प्रकारे जॉब करणार नाही. म्हणजे आम्ही जर का ठरवलं की निदान आमच्या रोजच्या महिन्याच्या गरजा भागवायच्या तर आम्ही हॉटेलवरती कपडा देखील मारून 100 रुपये देखील कमवू शकत नाही. जर तसं आढळलं तर आमच्या त्या ठिकाणी PhD कोणत्याही क्षणाला रद्द केल्या जातात. सरकारचं म्हणणं किंवा तुम्ही तुमच्या क्वालिटी ऑफ रिसर्चवर फोकस केलं पाहिजे, म्हणून तुमचा फोकस तिथेच पाहिजे, म्हणून जॉब नका करू. इट्स वेल अँड गुड. मग तुम्ही फेलोशिप द्या ना, ते पण तर गरजेचं आहे. त्याचा उदरनिर्वाह कसा होणार? आज 25+ एज असणारे विद्यार्थी आहेत जे PhDला त्या ठिकाणी असतात. तर आता असं झालेलं, म्हणजे हे ऐकायला मिळतंय तुमच्याच काही विद्यार्थ्यांकडून की पहिल्या वर्षी जी फेलोशिप मागणारी संख्या होती ती कमी होती, नंतर ती संख्या वाढली आणि सरकारला असं वाटलं की हे बजेट वाढतंय, त्याच्यामुळे कुठंतरी इथं सरकार बॅकआउट होताना दिसतंय की आता आम्ही 300 कोटी किंवा 500 कोटी हे देऊ शकत नाही, तुम्ही 100 कोटी घ्या, 75 कोटी घ्या, असं काहीतरी म्हणताय. ऍक्च्युली काय, याच्यामध्ये दरवर्षी जर रेग्युलरली सरकारने जर का त्या ठिकाणी ऍड काढली, ठीक आहे, माझी आज 2nd इयरला आहे, मी जेव्हा पहिल्या वर्षाला होतो तेव्हा माझ्या बॅचच्या 100-200 जे विद्यार्थी त्यांच्याकरता जेव्हा कधी त्यांनी ऍड काढली असेल, पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना टाइमली ऍड जर काढली तर तुम्हाला लोड काय येईल? आज असं झालंय, मागच्या 2 वर्षापासून गव्हर्नमेंटने ऍड काढलेली नाहीये, त्याच्यामुळे 2 वर्षाच्या बॅचेस एकत्रित आले आहेत. आणि मला अभिमान वाटतो सांगायला, आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ एवढा निर्माण झालाय आरक्षण सारख्या मुद्द्यावर, तरी सुद्धा इथे OBC, मराठा,
त्यानंतर ब्राह्मण समाज असेल, सगळ्या समाजाचे SC ST सगळे विद्यार्थी एकत्रित बसले आणि आम्ही हे सगळ्या महाराष्ट्राला दाखवू इच्छितो की शिक्षण किती गरजेचं त्या ठिकाणी आहे. शिक्षण खूप गरजेचं. माझ्या बरोबर काही भगिनी पण आहेत. काय नेमकी परिस्थिती, तुम्ही इथं आलाय आक्रोश मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी झालाय? आम्ही 5 दिवस झाले इथं आलेलो, आज आमचा 5वा दिवस आहे. पण कुठले सरकारचे अधिकारी किंवा कुणी आम्हाला भेटायला आले नाही. आम्ही 5 दिवस झाले पावसात भिजत आहोत, कुणी याची दखल घेतलेली नाही आणि आम्ही आमचा अधिकार मागायला आलोय आणि आम्हाला त्याची खरंच गरज आहे. म्हणूनच आम्ही हे 5 दिवस एवढ्या हालाकीचे इथं कुणीच राहू शकत नाही. जर आम्हाला गरज आहे म्हणूनच आम्ही इथं राहिलो ना, तर सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे लवकरात लवकर. म्हणजे कुणी आजारी किंवा कुणाला काही इजा होण्याच्या आधी लवकरात लवकर त्यांनी आमची दखल घेतली पाहिजे. पण आम्ही आमची फेलोशिप घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीत, हे तर फिक्स झालेलं आहे आमचं. कुठून आले? मी परभणीवरून आले, पण मी बीडची आहे आणि आता सध्या कडाष्टी माझं गाव आहे. ते पूर्ण पुराण म्हणजे आमच्या जमिनी सगळ्या पाण्यात गेलेल्या, आमचे पिकं सगळे पाण्यात गेले ना, आम्ही पण इथं पाण्यातच आहोत. सरकारला थोडं म्हणजे सामान्य माणसांचा त्यांनी विचार केला पाहिजे. आम्हाला खर्च लागतो, माझा मॉलिक्युलरवर रिसर्च आहे, मला 2 लाख रुपये खर्च लागत आहे. त्याच्यासाठी माझे गाईड ते ऑब्जेक्टिव्ह ठेवायचं की कॅन्सल करायचं, कारण की ते पण पैसे भरणार नाही ना, ते कसे स्वतःच्या खिशातून पैसे घालते ना. युनिव्हर्सिटीचा बिल काढलं तर आम्हाला स्वतःचे पैसे द्यावे लागतात. आधी ते बिल कधी येईल कधी नाही त्याची काहीच गॅरंटी नसते. कुठल्या युनिव्हर्सिटी मध्ये तू करते रिसर्च? मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. दुसऱ्या भगिनी, तुमचे काय म्हणजे कुठल्या ह्याच्यासाठी संशोधन करताय आणि कशासाठी इथं आला? सर माझा रिसर्च आहे इव्हॅल्युशन अँड डेव्हलपमेंट अँड इव्हॅल्युशन ऑफ बॅक्टेरियल कन्सोर्शियम ऑन ग्रोथ अँड न्यूट्रिएंट अपटेक यील्ड ऑफ चिली. म्हणजे जे जीवाणू खत आहे ते जीवाणू खतांचा भाजीपाला मिरची वर्गीय होणाऱ्या पिकांवर परिणाम, त्याच्यामध्ये उत्पन्न, त्याची वाढ. तर आपण बघतो की शासन शाश्वत धोरण राबवतं की रासायनिक खतांचा वापर कमी करा, जीवाणू खतांचा वापरा, तुम्ही इम्प्रूव्ड व्हरायटीज वापरा, न्यू सायन्स अँड टेक्नॉलॉजी वापरा. तर ते सगळं संशोधनामुळे शक्य आहे. आणि आज संशोधकाची ही हालत आहे, तर तुम्ही कसं संशोधन करणार आणि कसा त्याचा फायदा होणार? माझा रिसर्च करताना मला लॅब वर्क आहे, म्हणजे वेगवेगळे जीवाणू सॉइल सॅम्पलमधनं कलेक्ट करावे लागतात. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सर्वे करावा लागतो आणि त्या मातीच्या नमुन्यामधनं मी तो बॅक्टेरिया आयसोलेट करणार, त्याच्यासाठी वेगवेगळे केमिकल. किती खर्च येतो? जवळजवळ सर मला मॉलिक्युलरसाठी 3 लाख खर्च येतो. आम्हाला लॅब वर्क पण प्लस फील्ड ट्रायल पण. आज मग आता काय होत आहे, तुम्हाला फेलोशिपचे पैसे भेटत नाही? नाही सर, 2 वर्षापासून फेलोशिपचे पैसे भेटत नाही आणि पदर खर्च चाललाय. आता पाऊस चालू आहे, माझा हार्वेस्टिंग आहे, पावसामुळे ट्रायल फेल जाते. ती ट्रायल सेम आम्हाला. कुठं रिसर्च चालू आहे? माझा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्या फील्डवरती प्लांट ऑफ पॅथॉलॉजी मध्ये रिसर्च चालू आहे. आपण बघत असाल कशा पद्धतीनं हे सगळे संशोधन करणारे विद्यार्थी आहेत, ते इथं पुण्यातल्या या गुडलक चौकामध्ये आलेले आहेत. एक विद्यार्थी या ठिकाणी अन्नत्याग केलाय, दयानंद पवार त्याचं नाव आहे. खरं तर त्याच्याशी बोलायचं होतं, परंतु आज 5वा दिवस आहे, तो व्यवस्थित पद्धतीनं म्हणजे बोलू शकत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही त्याचा बाईट घेणं खरं तर टाळतोय, कारण परिस्थिती अशी. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हे विद्यार्थी आहेत, संशोधन करणारे विद्यार्थी. मुलींची संख्या पण मोठ्या प्रमाणात, पण इथं एक मुलगी आजारी पडली आणि तरी देखील ती या आंदोलनामध्ये सहभागी आहे. तिच्याशी आपण बोलूयात. ताई, बोलू शकते काही? कुठून आले, काय होतंय तुला? तिथं आम्ही खूप दिवस झाले इथंच आहोत आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे इथंच झोपतो, इथंच हे करतो. खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे खूप थंडी वगैरे वाजते आणि त्याच्यामुळे सर्दी वगैरे, आम्हाला चक्कर येत आहेत, खूप त्रास होतोय. म्हणजे जेवण वगैरे असा त्रास होतो आणि तब्येत. कुठून आले? मी प्रॉपर जळगावची आहे आणि माझं विद्यापीठ दापोली आहे, कोकण डॉक्टर बाळासाहेब चव्हाण कोकण कृषी. आता काय त्रास होतो? मला ताप आलेले आहे आणि सर्दी पण खूप झाली आहे आणि सगळ्यांचीच हालत इथे बेकार आहे सर. सगळे त्रासलेले आहे. रोज म्हणजे पूर्ण बॉडी पेन होते, सर्दी खोकला गळा तर सगळ्यांचंच गेलं. इमोशनली आणि मेंटली खूप डिस्टर्ब झालेलो आहे. आता आम्हाला फक्त सरकारकडनं अपेक्षा आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा. आपण बघत असाल, सरकारने अंत बघू नये. ही मुलं काही आंदोलन करणारी मुलं किंवा टपोरी करणारी, टवाळकी करणारी मुलं नाही आहेत, ही संशोधन करणारी मुलं आहेत आणि ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विद्यापीठातून इथं आलेली आहे. आणि या विद्यार्थ्यांना जर असं, आता पाऊस चालू आहे, आपण बघत असाल पुण्यामध्ये गेल्या 4-5 दिवसापासून मुसळधार पाऊस होतोय आणि अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा ही मुलं इथं पावसामध्ये एक टेंट लावून, हे ओपन आहे सगळं, आणि इथं ती बसलेली आहेत. आणि आता त्यातली मुलं काही बरेचसे आजारी पण पडायला लागलेली आहेत. आता ही तर मुलगी
आजारी पडली आहे, तिला ताप पण आलाय, थंडी वाजते, अशा परिस्थितीमध्ये हे आंदोलन सुरू आहे. आणि सरकारला कदाचित हे चित्र सगळं बघितलं तर कदाचित दया येईल का? खरं तर मायबाप जनता असते, सरकार हे सेवकाच्या भूमिकेत आहे. सरकार त्या भूमिकेला जागेल का, असा प्रश्न या ठिकाणी ही परिस्थिती बघून पडतो. आणि तुम्ही बघत असाल, एकीकडं महाराष्ट्र हा आरक्षणाच्या आंदोलनातून विभागलेला, दुभांगलेला दिसताना आपल्याला पाहावा लागतोय, परंतु दुसरीकडं अतिशय हे एक सकारात्मक चित्र आहे की हे सगळे समाजातली मुलं, वेगवेगळ्या आरक्षण असलेली मुलं, वेगवेगळ्या संस्थांचा लाभ मिळणारी मुलं आज त्यांच्या फेलोशिपसाठी एकत्र येऊन आंदोलन करतात. आणि ही एकी हे कदाचित हे महाराष्ट्राला नवीन दिशा देणारी ठरू शकते. पुन्हा इथे एक आशेचा किरण दिसतो की पुन्हा हा दुभंगलेला समाज एकत्र येऊ शकतो आणि इथं क्रांती तो घडवू शकतो. नेपाळमध्ये जे उदाहरण घडलं, तिथल्या ज्या युवा पिढीनं जी क्रांती केली, त्या क्रांतीच्या दिशेनं तर ही आपल्या इथल्या युवा पिढीची वाटचाल नाही ना, याचा विचार आपल्या इथल्या राज्यकर्त्यांनी करण्याची खूप नितांत गरज आहे. कारण प्रश्न तसेच आहेत, शिक्षणाचेच प्रश्न. त्यामुळे राज्यकर्ते या संबंधी विचार करतील असं मला निश्चितपणे वाटतं. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.